मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला एक अल्टिमेटम दिलाय। हा अल्टिमेटम आहे 17 सप्टेंबरचा। 17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा दसरा मेळाव्यात कठोर भूमिका जाहीर करावी लागेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी जरांगे पाटील आता आक्रमक झालेत। 17 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया सुरू करा, नाहीतर कठोर निर्णय घेऊ। आरक्षणावरून जरांगेंचा पुन्हा यलगार। मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवसांच्या आंदोलनानंतर जरांगे पाटलांनी विजयाचा गुलाल उधळला। राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या। त्यात सर्वात महत्त्वाची मागणी होती हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची। सरकारनं ही मागणी मान्य केली असली तरी त्याच्या पूर्ततेसाठी जरांगे पाटलांनी एक प्रकारे सरकारला डेडलाईन दिली आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती। आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये। एकीकडे जरांगे पाटलांनी सरकारला ही डेडलाईन दिली आहे, तर दुसरीकडे त्यांनी आगामी दसरा मेळाव्याविषयी हा सूचक इशारा दिलाय। हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा, नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे। पाहिजे ना सरकार पाहिजे काय आता आंदोलनात जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू होईल। हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याविषयी जरांगे पाटील आग्रही आहेत, पण त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यावर महसूल मंत्री बावनकुळे काय म्हणाले ते ऐका। काही तर आमच्या विरोधातले इतके भाग झालेत, त्या जी.आर. आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी.आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना। मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जी.आर. काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार, मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। खूप लय आनंद होतोय मनात। सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। कुणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल, तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत, लागणारे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात, तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना। जरांगे पाटलांच्या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्याचा दावा सरकारकडून केला जातोय, पण आता मराठा आरक्षणाच्या जी.आरची अंमलबजावणी करताना सरकारची खरी कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे आंदोलनानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय।